पुढच्या महत्त्वाच्या आणि मोठ्या बातमीकडे वळणार आहोत। एनटीसीच्या सीएमडीची मनमानी सुरू असल्याचं दिसून आलेलं आहे। भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवणाऱ्या अधिकाऱ्याला नोकरीतून बेदखल करण्यात आलेला आहे। सीएमडी प्रेमचंद्र वैश्य यांनी हरेंद्र कुमार कोसिया यांना नोकरीतून काढून टाकलेलं आहे। बिल्डरला परस्पर विकलेल्या भूखंडाविरोधात कोसियांनी आवाज उठवलेला होता। टेंडर शिवाय ओम वास्तू शांती बिल्डरला 75 लाखांना त्याने भूखंड विकलेला होता। एनटीसीच्या पोदार प्रोसेस मिलच्या गोदामाची परस्पर विक्री करण्यात आलेली होती। वस्त्र मंत्रालयाची परवानगी न घेता ही विक्री करण्यात आलेली होती। या भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवणाऱ्या कोसियांवरच कारवाई करण्यात आली आहे। एनटीसीचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर प्रेमचंद्र वैश्य यांच्या मनमानी कारभारामुळे हरेंद्र कुमार कोसिया यांना नोकरीतून बेदखल व्हावं लागलंय। कोसिया यांचा दोष एवढाच की त्यांनी भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवला। 2013 मध्ये वस्त्र मंत्रालयाची परवानगी न घेता आणि कोणत्याही टेंडर शिवाय पोदार प्रोसेस मिलचं गोडाऊन अवघ्या 75 लाखांना ओम वास्तू शांती बिल्डरला विकण्यात आलं आणि याला कोसियांनी विरोध केला। आणि त्यावेळेला विद्यमान सीएमडी प्रेमचंद्र वैश्य एनटीसीचे फायनान्स डायरेक्टर होते आणि त्यानंतर तेच सीएमडी बनून आले आणि त्यांच्या भ्रष्टाचाराविरोधात आवाज काढणाऱ्या कोसियांना 2015 मध्ये निलंबित केलं। त्यानंतर काही आरोप लावून यंदा जुलैमध्ये कोसियांना नोकरीतून काढून टाकण्यात आलं। या प्रकरणी सरकारी दरबारी दाद मागूनही कोसियांना न्याय मिळालेला नाहीये। पोदार प्रोसेस मिलचं मल्हारवाडी काळबादेवी इथलं गोडाऊन 75 लाखाला ओम वास्तू शांती नावाच्या प्रायव्हेट बिल्डरला विकलं गेलं। सदर गोडाऊनची मार्केट व्हॅल्यू कमीत कमी 10 कोटी तरी असायला पाहिजे। ते गोडाऊन नुसतं 75 लाखाला विकलं गेलं। सदर गोडाऊन विकतेवेळी मार्केट व्हॅल्युएशन काढली नाही, मिनिस्ट्री ऑफ टेक्सटाईलचे अप्रूव्हल घेतलं नाही, बोर्ड ऑफ डायरेक्टरची परमिशन नाही घेतली, तसेच टेंडर प्रोसेस नाही केलं, बिडिंग नाही केलं आणि असे गैरप्रकार करून ते गोडाऊन विकलं गेलं व भ्रष्टाचार केला गेला। सदर गोडाऊनच्या भ्रष्टाचारामध्ये दिल्ली एनटीसीचे डायरेक्टर फायनान्स प्रेमचंद्र वैश्य हे सामील होते। तसेच त्यांच्या विरुद्ध सीबीआय व सीबीसी मध्ये कंप्लेंट सुद्धा लॉन्च केली गेली होती।